विटावे येथे मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद. 122 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी व उपचार. दिव्य भारत बीएसएम न्यूज दिनांक 28 जुलै 2026. प्रतिनिधी नंदू देवरे, चांदवड. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार व वेळेवर आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्राथमिक आरोग्य केंद्र काजी सांगवी अंतर्गत उपकेंद्र सोनी सांगवी यांच्या वतीने विटावे, ता. चांदवड येथे मुख्यमंत्री सहाय्यता निधी, महाराष्ट्र आरोग्य सेवा आणि लाईफ केअर हॉस्पिटल, लेखानगर, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. या आरोग्य शिबिरात एकूण 122 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. दिव्य भारत बीएसएम न्यूज प्रतिनिधी नंदू देवरे, मुख्य संपादक डॉक्टर भागवत महाले. शिबिरात रक्तदाब, बीपी, रक्तातील साखरेची, शुगर तपासणी, मलेरिया व डेंग्यू संदर्भातील तपासण्या, ईसीजी तसेच इतर आवश्यक वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. तपासणीनंतर रुग्णांना आवश्यकतेनुसार मोफत औषधोपचारही उपलब्ध करून देण्यात आले. तपासणीदरम्यान गंभीर अथवा विशेष उपचारांची गरज असलेल्या रुग्णांची स्वतंत्र नोंद करून त्यांना पुढील निदान व उपचारासाठी लाईफ केअर हॉस्पिटल, लेखानगर, नाशिक येथे संदर्भित करण्यात आले. त्यामुळे ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना वेळेत योग्य उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ग्रामीण नागरिकांच्या आरोग्याबाबत जनजागृती करणे, आजारांचे लवकर निदान करणे आणि वेळेत उपचार उपलब्ध करून देणे हा या शिबिराचा प्रमुख उद्देश होता. अनेक नागरिकांनी नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व जाणून घेत या उपक्रमाचे स्वागत केले. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त रुग्णांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. शिबिरात उपस्थित वैद्यकीय तज्ज्ञांनी नागरिकांना संतुलित आहार, नियमित व्यायाम, स्वच्छतेच्या सवयी, संसर्गजन्य आजारांपासून बचाव, पावसाळ्यात घ्यावयाची आरोग्याची काळजी तसेच मधुमेह व उच्च रक्तदाब नियंत्रणासाठी आवश्यक मार्गदर्शन केले. यामुळे नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गावातील लोकप्रतिनिधी, आरोग्य विभागाचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, आशा सेविका तसेच स्वयंसेवक यांनी मोलाचे योगदान दिले. यावेळी सरपंच साईनाथ कोल्हे, शोभा जाधव, उपसरपंच रमेश ठाकरे, पोलीस पाटील तसेच लाईफ केअर हॉस्पिटलचे डॉक्टर पंकज सोनवणे, ईश्वरी शेलार, दीपक देशमुख, अमित चव्हाण उपस्थित होते. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र काजी सांगवीचे समुदाय आरोग्य अधिकारी अक्षय पठाडे, आरोग्य सहाय्यक नाना देवरे, आरोग्य सहायिका मीना जाधव, आरोग्य सेविका मोनाली शेवाळे, माया फसाळे, आरोग्य सेवक सदानंद अहिरे, गटप्रवर्तक निर्मला पठाडे, आरोग्य सेवक सुनील जाधव, पुष्पक कराड तसेच सर्व आशा सेविकांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. ग्रामस्थांनी या आरोग्य शिबिराबद्दल समाधान व्यक्त करत अशा प्रकारची मोफत आरोग्य शिबिरे नियमितपणे आयोजित करण्याची मागणी केली. ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी व उपचाराची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरामुळे अनेक नागरिकांना प्रारंभिक अवस्थेत आजारांचे निदान होऊन वेळेत उपचार सुरू करण्याची संधी मिळाली. शासनाच्या लोकाभिमुख आरोग्य योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व मोठे असून भविष्यातही अशा आरोग्य शिबिरांचे आयोजन सातत्याने व्हावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.